पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। काही दिवसापूर्वी झालेल्या रस्त्याच्या कामाची निविदा काढल्याने कृष्णा पाटील डोणगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने येथील कांदा मार्केटमध्ये जुना मुंबई नागपूर महामार्ग ते कांदा मार्केटपर्यंत आणि पुढे भानवाडी रस्त्यापर्यंत सिमेंट रोडच्या कामाची निविदा मागवली आहे। काम पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाच्या निविदा विविध दैनिकात बाजार समितीने दिल्यामुळे डोणगावकर संतप्त झाले आहेत। ते काम पूर्ण झालेले असल्यामुळे झालेल्या रस्त्याच्या निविदा काढल्याचे कारण काय असा प्रश्न डोणगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला आहे। जर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले आहे आणि त्याच रस्त्याच्या निविदा काढल्या असतील तर त्या रद्द करण्याची मागणी डोणगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। तर मार्केट कमिटीची इमारत ही 70 वर्षे जुनी असून त्यावरच दुसरा मजला बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला आहे। जर ती इमारत 70 वर्षे जुनी आहे तर ती दुसऱ्या मजल्याचा भार सोसवेल का हा न पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे झालेल्या कामाची निविदा काढलेली आहे ती रद्द करावी अशी मागणी डोणगावकर यांनी केली आहे। तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव यांनी डोणगावकर यांच्या आरोपाचे खंडन करत सदरील रस्ता हा फक्त मार्केट कमिटी ते भानवाडी रस्ता याचीच असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। परंतु तेवढ्याच कामासाठी 1,36,00,000 रुपये लागतील का हा पडलेला मोठा प्रश्न आहे। माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी रोड झालेला असताना पुन्हा त्याच रोडच्या निविदा काढल्याने यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला। तर सभापती शेषराव नाना जाधव यांनी डोणगावकर यांचा गैरसमज झाल्यामुळे आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले। निविदा रद्द करणारच असे डोणगावकरांचे म्हणणे आहे तर करणारच नाही असे मार्केट कमिटीचे म्हणणे आहे। यात आता सरशी कोणाची होत आहे लवकरच जनतेसमोर येणार आहे। आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। सभापती आज या ठिकाणी माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी काही आरोप केले होते। त्या संदर्भामध्ये जो हायवे ते भानवाडी रस्ता आहे या संदर्भात जो रस्ता ऑलरेडी पहिला झालेला आहे परंतु त्याची झाल्यानंतर निविदा काढण्यात आली, याचं नेमकं काय? ते एक पावसाळ्यापूर्वी रस्ता झाला पाहिजे म्हणून अर्जन्सी म्हणून आम्ही ते काम सुरू केलं। त्याची मंजुरी अगोदरचीच आहे आणि टेंडर फ्लॅश राहिले होते ते टेंडर आता फ्लोट केले आणि टेंडर होणार आहे आणि बाकीचं जे काम आहे ते आमच्या लेवलवर आम्ही केलं। अजून टेंडर वर्क ऑर्डरवर प्रोसेस बाकी आहे आणि अजून पुढचं काम पण बाकी आहे। आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी आणि नंबर 1 ची बाजारपेठ म्हणून संबोधलं जातं लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती। आणि या बाजार समितीमध्ये अनेक सावळा गोंधळ चालू असल्याचा आरोप या ठिकाणी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि आज जर आपण बघितलं त्यांनी या ठिकाणी आज या मार्केट कमिटीमध्ये हा जो रोड आहे आपण या ठिकाणी बघत आहात, हा रोड एकदम टकाटक म्हणजे कॉन्क्रीटचा रोड या ठिकाणी झालेला आहे। परंतु या ठिकाणी पुन्हा 1,36,00,000चा टेंडर या ठिकाणी मार्केट कमिटीनं काढला आहे आणि मार्केटचं टेंडर हे 6 तारखेला या ठिकाणी काढलं असून काही दिवसामध्ये टेंडर या ठिकाणी भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मग हे टेंडर जर या ठिकाणी भरला जाणार असेल तर हा रोड कोणी या ठिकाणी केला आणि कसा केलेला आहे हा एक न पडलेला या ठिकाणी कोडा आहे। आणि या ठिकाणी 1,36,00,000चं काम या ठिकाणी टेंडरमध्ये दिलेलं असून या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे आणि या बोर्डवर दिलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरचे कांदा मार्केट या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम चालू असून दादा शेतकरी वाहन यांनी भानवाडी रस्ता व लासूर स्टेशनमध्ये येणाऱ्या वाहनाचा वापर करावा। म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी काम चालू आहे। परंतु काम चालू असताना मग त्या जर असेल तर पुन्हा हे जर काम चालू आहे तर टेंडर मागण्याचं कारण नेमकं काय आहे असा प्रश्न या ठिकाणी कृष्णा पाटील डोणगावकर या ठिकाणी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर ही जी मार्केट कमिटी आहे खूप मोठी मार्केट कमिटी आहे आणि महाराष्ट्रातली नंबर 1 ची मार्केट समजलं जातं। आणि या ठिकाणी जो प्रश्न माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नाला नेमकी सभापती शेषराव नाना जाधव या ठिकाणी काय प्रत्युत्तर देतात आपण हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। मी आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।